प्रत्येक क्रिकेटरनी लक्षात ठेवायचं आहे 5 चेंडूचा एक षटक असेल आणि 3 षटकं खेळवले जातील 5-5 चेंडूंचे. दोन्ही संघाचे प्रतिनिधी दोन्ही प्रतिनिधी 12वा खेळाडू म्हणून दोन्ही प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे आहे. प्रतिनिधी आम्हाला नावे माहिती नाही आहेत, आम्हाला नावे सांगायची आहेत, तसे आम्ही या ठिकाणी मोदित करू, आम्ही नावाची ते संबोधित करू. एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. कुठला आहे एक प्रतिनिधी रोडचा एक प्रतिनिधी आलेला आहे, समोरचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. बॉलर कोण आहे त्यांचा प्रतिनिधी आहे बोला नाव काय अनिल वरणकर बॉलरचं नाव काय सेक्रेटरी विशाल करू लगेच चालू. शुभम हा हा बरोबर आहे बरोबर हा बरोबर आहे रे नाही बरोबर आहे. शुभम नॉन स्ट्राईकला निशी ए बाबू नाही बरोबर आहे. हा आता आमच्या आणि खेळकडे काढलेल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 2. पहिला षटक पहिल्या चेंडूवरती 2 धावा 2 धावांनी खाता खोललेला आहे शुभमनी. नॉन स्ट्राईकला निशी आणि बॉलिंगसाठी सनील. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं पहिलं षटकामध्ये पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा नाही आहे, वाईल्ड चेंडू वाईल्ड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती 3. वैयक्तिक आपलं पहिलं षटक टाकतोय संघाचा पहिलं षटक. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू नावाजलेले गेंदबाज. चला पाहूया. आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर घोषित. वर्ल्ड बॉल. पंचांचं काम अगदी डोळ्यात तेल घालून पाहतात पंच. नावाजलेले पंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले असे पंच दोन्ही या ठिकाणी आम्हाला सहकार्य करताना दिसत आहेत. खूप छान असं आम्हाला वाटतोय पंचांची भूमिका. आणि हा चांगला चेंडू बारून परततोय क्लीन बॉल. शुभम चांगली गेंदबाजी, चांगलं प्रदर्शन आपल्या टीमसाठी गेंदबाज करून फलंदाज बाद होऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रज्योत. ओढ झाली का षटकार हा हा मी सांगतोय लागोपाठ मारलं तर 2 षटकार मध्ये 100 रुपये लागोपाठ कुणाला पण हे सुवर्ण संधी यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. जो 2 बोलामध्ये 2 षटकार मारेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक धर्मा धामणे यांच्याकडून आलेले आहेत, माझ्याकडे आहेत या स्टेजवरती. कोणीही 2 चेंडूमध्ये लागोपाठ 2 षटकार मारायचे आहेत आणि 100 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिच्यामध्ये घ्यायचं आहे. चला पुढील चेंडू आणि हा चेंडू स्केलला काढलेल्या चेंडूवरती 1 धाव मात्र साहजिकच घेतलेली आहे बॅट्समॅननं. एकाच धावसंख्या 5 चांगला असं षटक टाकतोय. सनील आपल्या संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. चांगला असं षटक टाकतोय सनील. अगदी 25 पावलांचा रनअप घेऊन फलंदाज
पट्ट्यामध्ये नीट सगळं आलेलं नाही. चेंडू विकेट किपरच्या हातात. पुन्हा एकदा गोलंदाजांकडे चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सनील तयार. वैयक्तिक पहिल्या षटक टाकतोय. संघाच्या पहिल्या षटक टाकतोय. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू धावत पलटोय 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 त्याने टाकतोय. टाकला आणि चांगल्या पद्धतीने क्लीन बॉल. तिन्ही रन. गोल्डन डक. चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय सनील यांच्याकडून. योगदान चांगल्या पद्धतीचं. 5 रन आणि 2 विकेट. चांगली गेंदबाजी. आणि आता आमच्या गावचे अध्यक्ष कार्यकर्ते तुकारामजी चालकर यांचा सत्कार आमच्या JBCC टीमचे सदस्य निलेश धामणे यांच्याकडून करण्यात येणार आहे. तुकारामजी चालकर समोर यायचंय. स्टेजच्या समोर अध्यक्ष आमच्या गावचे कार्यकर्ते. प्रतीक हे प्रतीक हे प्रतीक हे प्रतीक हे फोटो काढ. हे प्रतीक बॉलरचं नाव सांग. चला बॉलरचं नाव सांग. आवाज दे. बॉलरचं नाव. चला जोरदार जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करायचं आहे अध्यक्ष. तू असं दे द्या इथं. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव सौजन्य. वैयक्तिक आपलं पहिलं षटक. संघाचं दुसरं षटक. दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू टाकणार तो. आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. विकेट किपरच्या हातात. मूर्ती छोटीशी आहे. गेंदबाजीसाठी आलेला सौजन्य. सौजन्य पट कामगिरी. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा आणि हा चेंडू हलकेशात बॅटनं कट केलेला चेंडू समोरच्या दिशेने आलेला आहे. तोपर्यंत एक धाव मात्र साहजिकच घेतलेले. एका धावावरती समाधान. धावसंख्या झालेली आहे ती 6. 2 चेंडू मध्ये 2 लागोपाठ षटकार मारेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे आहे. हा लागोपाठ मारायचा आहे. आणि हा सुद्धा चेंडू चांगल्या पद्धतीचा. कान्हे खुर्द संघाचा कर्णनायक असेल त्यांनी लवकरात लवकर टॉस साठी यायचं. आणि दुसरं सावली राकेश संघाचा कर्णनायक असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. सहकार्य करायचं आहे. आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायचं आहे. वाईल्ड बॉल घोषित. धावसंख्या झालेली आहे ती 7. पुढे होणारा सामना सावली राकेश वर्सेस कान्हे खुर्द. टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. चला पुढील चेंडू टाकतोय तो. आणि उंच असा झलकडे चेंडू विकेट पाहूया. आणि 6 धावा. शिवारेषा पार चेंडू. बॉलरच्या वरून जाणारा चेंडू. अगदी 35 फूट उंच असल्यामुळं शिवारेषा पार चेंडू झाला. 6 धावांची भर. धावसंख्या झाली ती 13. पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार फलंदाज. आणि हा चेंडू दाद मागतायत क्षेत्ररक्षक. पाहूया निर्धाव घोषित चेंडू. कान्हे खुर्दचे कर्णनायक कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर इथे टॉस साठी यायचं आहे. आपला पुढील सामना होणार आहे. कान्हे खुर्द संघाचे कर्णनायक लवकरात लवकर या. सहकार्य आपल्याला करायचं आहे. मान आपलं बदवायचं आहे चांगल्या पद्धतीनं. वैयक्तिक पहिले षटक संघाचा दुसरे षटक घेऊन येत आहेत. नाव काय आहेत? बॉलरचं नाव हर्ष. पहिला चेंडू
आणि चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलेला होता. बॅटची कडा घेतली आणि स्क्रीन वरती पिच. चेंडू एकच धावांवर होती. समाधान. धावसंख्या 14 असेल ना. 14. चला 30 पावलांचा रनअप घेऊन येतोय आणि पूर्णपणे गैवडलेला आहे गोलंदाज. चेंडू 2-4 फूट पिच बाहेर. नो बॉल घोषित. पंचांचा निर्णय नो बॉल आणि 1 रन. 2 धावा. 16 धावा. फलकावरती 16 धावा. तू खा संपन्न आता आणलं तुला. आणि तोपर्यंत फलंदाजानं किती धाव काढला. 2 धावा. धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 18. खाय जात हर्ष आणि मिड विकेटच्या दिशेनं चेंडू क्रॉस केलेला आहे. तोपर्यंत तिसरी धाव काढायला पाहत आहेत. 2 धाव होती. समाधान. धावसंख्या झालेली आहे 23. दुसऱ्या षटक चालू आहे ना. तिसऱ्या ना. तिसऱ्या षटकसाठी शेवटचं 2 चेंडू आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता परंतु पाहूया 2 धावा तर पूर्ण केलेले आहेत. तिसरी धाव काढायला पाहतोय. पाहूया किती धावा. 2 धावांवरती समाधान. पैसे कुठे गेले. पैसे घेतले काय नाही. पैसे बिचवलं खिशात. नाही तर त्याचं द्यायचं आहे. यायचं धर्म. हां बोल. एक चेंडू बाकी आहे. 22 झालेली आहे धावसंख्या. 22 आणि हा बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला चेंडू. एक धाव साधिकच घेतली आहे. दुसरी धाव काढायला पाहतोय फलंदाज परंतु पाहूया काय होतोय. 2 धावा पूर्ण. 24 धावा झालेल्या आहेत. 25 साठी विन. स्पोर्ट बॉटल जेवण जी आहे जेवण भोई. ठीक आहे. इथे लिहून घे मला म्हणलं. हॅलो. आमच्या जेबीसीसी क्रिकेट क्लब ला साठी टुर्नामेंट साठी स्पोर्ट बॉटल जयवंत भोईजीने आम्हाला दिलेला आहे. त्यांचा सत्कार आमच्या जेबीसीसी सेक्रेटरी उपसेक्रेटरी विशाल चालकर यांच्याकडून करण्यात येणार आहे. जयवंत भोई खूप मोलाचं सहकार्य केलं आमच्या जेबीसीसी साठी. त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन. चांगलं मोलाचं सहकार्य. स्पोर्ट बॉटल. धन्यवाद. हॅलो थोडा कमी झालं आवाज लावायच. हां हॅलो
आहे की नाही लागोपाठ दोन हा? षटकार आहे की अजून ठेवलंच काय मग? अजून आहेत कायमचं नाही? अजून नाही मारलं मारेपर्यंत मारेपर्यंत ना हा. हा, आता मारेपर्यंत बोलतोय हे तो काल मारला तोच आणू शकेल आणि तोच आणू शकेल फटाफट काढण्या संघाने टॉस जिथून फिल्डिंग घेतली क्षेत्ररक्षण पुढील होणार पुढील होणारा सामना कान्हे खुर्द वरचे सावळी राकेश यांच्यामध्ये विन केलेला आहे तो आज कान्हे संघानं आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. क्षेत्ररक्षण घेतलेलं असल्यामुळं लवकरात लवकर आपला पुढील सामना होणार आहे. तत्पूर्वी खेळाडूंनी तयारीत राहायचं आहे. 11 खेळाडू तयारी ठेवा. सगळ्या क्रिकेटसाठी संधी आहे ही मगाचपासून संधी दिलेली आहे. कोणी मारलेलं नाही. दोन्ही लागोपाठ षटकार लागोपाठ दोन्ही षटकार कोणीही मारेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक धर्मा धामणे यांच्याकडून आलेले आहेत या ठिकाणी आणि लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे आणि प्रेक्षकांसाठी संधी आहे ती 5 वडापाव लक्षात ठेवायचं आहे. हा असू द्या तेवढं पण भरपूर आहे सगळ्यांचं ते पण आहे नाही. पाच जण खातील काय हा. हे तिकडे बघा तू तिकडे बघा आपल्याकडे इकडे नको बोलू हे बोलत आहे ह्यांना तेवढाच पाहिजे एवढ्याच पाहिजे ना. चला चला सामना चालू करायचा आहे. हॅलो बॅट्समॅन कोण लवकरात लवकर बॅट्समॅन अमित अभि दुसरा बॅट्समॅन नंतर आता नाही ना काय ना हे प्रतीक दुसरा बॅट्समॅनचं नाव विचार. वैयक्तिक आपलं पहिलं षटक टाकतोय आणि मिस फील्ड झालेले आहे. किती धाव मिळतात पाहूया. 2 धावा तर पूर्ण केलेले आहेत. वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन येत आहेत मिसी पहिल्या षटकामधील पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि चेंडू निर्धाव घोषित. आपल्या संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक संघाच्या पहिल्या षटकामधील पुढील चेंडू पुन्हा एकदा तोपर्यंत फलंदाजानं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 4. जिग्नेश गोरिवले कुठे असतील तर त्यांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. जिग्नेश गोरिवले छत्री घेऊन छत्री घेऊन आलेलो तो बिजल बिचारा. अरे पाऊस फॉरेनर आला फॉरेनर झुंबम में वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचं पहिलं षटक पहिल्या षटकामधील पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र ऑफला काढलेला चेंडू आणि जेलबाद होऊन परततोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण चांगली अशी कॅच पकडलं आणि आपल्या टीमसाठी मोलाचं योगदान. फलंदाज बाद होऊन परततोय. त्यांची जागा घेण्यासाठी पुढील आलेला फलंदाज नाव फलंदाजाचं सांगा. आलेला फलंदाज कोण आहे. प्रतिनिधी कोण आहे इथला. फलंदाजचं नाव एक प्रतिनिधी पाठवायचा बॅट्समन वाल्यानं. 10 जण आहे तो. 10 जण आहेत.
सनील सनील उत्कृष्ट असा खेळाडूपटू सनील अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असं सनील या ठिकाणी पिच वरती येताना दिसत आहेत. नावाजलेलं टेनिस वरती खेळाडूपटू सनील बॉलिंग साठी ऋषिकेश आणि हा चेंडू मात्र फाईन लेग स्टँडला काढलेला चेंडू किती धावा एकच धाव होती समाधान. धावसंख्या 5. नाही चालू दरवर्षी आम्हाला सहकार्य करणारे दरवर्षी आम्हाला सहकार्य करणारे हां सांगतो थांब इथे तास थांब पुढे चालू पुन्हा एकदा मिडवांच्या दिशेनं मारलेला असं पाहूया किती धावा मिळतात त्या फलंदाजांना 2 धावा पळून काढलेल्या आहेत. आणि आता धावसंख्या 7. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार ऋषिकेश आणि फलंदाज सुद्धा तयार सनील आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज निश्चित काही सनील समजलं नाहीये. चांगली गोलंदाजी 25चे टार्गेटही समोर ठेवलेला बॅट्समॅनने पूर्णपणे लक्षात असावं. आणि हा चेंडू मात्र विकेट किपरच्या पाठीमागे गेलेला आहे. तोपर्यंत फलंदाजानं एकच धाव घेतलेली आहे. एका धावेची समाधान. आणि आता आमच्या JBCC साठी नियमाने सतत दरवर्षी आम्हाला स्पॉन्सर करतात असे आमचे गावचे रहिवासी आणि चांगले सदस्य नितेश मालजी चालकर नेहमीचीच आम्हाला स्पॉन्सर करतात. नेहमीचेच आम्हाला सहकार्य करतात. नितेश चालकर यांचा सत्कार आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच बिल्लू धामणे यांच्याकडून करण्यात येणार आहे. लाल करणार आमच्या पैसे 6 चेंडू आणि 17 धावा 6 चेंडू आणि 17 धावा करायचे आहेत. जिंकायचं असेल सनील षटकार आणि चौकारांच्या बासला 6 चेंडू 17 धावा आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता सनील यांचा. परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाहीये आणि सत्कार करताना नितेश चालकर यांचा जोरदार आवाजामध्ये जय भवानी माते की. चला चालू करा. किती चेंडू आता 4 चेंडू 17 धावा 4 चेंडू आणि 17 धावा करेक्ट. आणि हा चेंडू उंच सजल केलेला चेंडू पाहूया सीमारेषेवरती आहे आणि जेल वाढून परततोय फलंदाज. चांगल्या पद्धतीची गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला मयूर यांच्याकडून. चांगली गोलंदाज 3 चेंडू आणि 17 धावा 3 चेंडू 17 धावा प्रत्येकी प्रत्येकी चेंडू मागे षटकार पाहिजे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारला तरच कपान विजयी अन्यथा कंपल्सरी 17 धावा
चला पुढील चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगला काढलेल्या चेंडूवरती किती धावा मिळतात पाहूया. आणि तोपर्यंत किती धावा काढल्या एका धावावरती समाधान. आता मात्र जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 2 चेंडू 16 धावा. फक्त औपचारिकता काहीच उरलेलं नाहीये. मनोरंजनात्मक फक्त फटके मारायचे आनंद घ्यायचा आहे खाली. चांगली खेळी करत चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाकडे विजयी आपल्या खिच्यामध्ये विजयी टाकताना दिसत आहेत. बॉलिंग चांगलं पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं षटकार आणि मिड विकेटला कॅच पकडलेला आहे. खाली वडापावाला त्याच्याकडनं घ्या. बेनीच्या तिथे वडापाव आहे त्यातून 5 वडापाव घ्यायचा. इकडून मंगेश कांबळेंची सूचना आहे. पेड करतील पैसे 5 वडापाव तिथून घ्यायचा त्यांनी. आणि आता जो झाला सामना त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी ऋषिकेश चांगल्या प्रकारची खेळी आणि गोलंदाजी सुद्धा आणि फलंदाजी सुद्धा त्यांनी आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे. मॅन ऑफ द ग्राउंड वरती गाडी नका पुढे प्लीज प्रेक्षक